देशातील चर्मकारांच्या उपजातींची माहिती. प्रत्येक जातीमध्ये पुन्हा 12.5 जाती आहेत असे समजतात. प्रत्येक जात स्वतःला श्रेष्ठ समजत आहे. भारत देशातील चर्मकारांच्या जाती आणि उपजातींची माहिती आज घेणार आहोत. आणि ही माहिती आपल्या सर्व समाजासाठी किती महत्त्वाची आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये हे समजून घ्यायचे असेल, समजायचे असेल तर आम्हाला हा व्हिडिओ संपूर्ण पाहायला पाहिजे. मी अण्णासाहेब धाकतोडे आणि आपण पाहत आहात राजर्षी न्यूज. रविदास नामामध्ये देशातील चर्मकारांच्या उपजातीची माहिती मी या ठिकाणी देत आहे. सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे जात आणि जातीत जात. तर सगळ्या जातीतील लोक समदुःखी आहेत, परंतु उच्च नीच या भावनेमुळे ते एकत्र येऊन आपल्या समस्या सोडू शकत नाही. हीच खरी मोठी शोकांतिका आहे. आज ज्यांना आपण इतर मागासवर्गीय ओबीसी समजतो म्हणतो, त्यांच्या 3743 जाती आहेत. उदाहरणार्थ तेली, माळी, कुणबी, सोनार, लोहार, साळी इत्यादी. तर आपण ज्यांना अनुसूचित जमाती म्हणतो, थोडक्यात एसटी, त्यांच्यात 1000 जाती आहेत. उदाहरणार्थ गोंड, भिल्ल, कोलाम, माडिया इत्यादी. ज्यांना आपण अनुसूचित जाती म्हणजे एससी जाती समजतो, त्यांच्यात 1500 म्हणजे 1500 जाती आहेत. उदाहरणार्थ सांभार, महार, मांग, खाटी, भंगी इत्यादी 1500 जाती. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सगळ्यात महत्त्वाचं या जाती कोणकोणत्या आहे हेच माहीत करून घेणार आहोत. या 1500 पैकी 1200 जाती चर्मकारांच्या जाती आहेत. सगळ्यात महत्त्वाचे ह्या चर्मकारांच्या जाती आहेत. अनुसूचित जातीच्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे 80%, अनुसूचित जातीच्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे 80% चर्मकार त्यांच्या जाती उपजाती सहित आहेत. त्यांची एकूण संख्या सुमारे 20 कोटीच्या वर भरेल इतकी आहे त्यावेळेची. आणि आज जवळजवळ 25 कोटीच्या वरती आहे. म्हणजे या देशातील जवळजवळ 1/4 आबादी म्हटले तर वावगे होणार नाही, ही अनुसूचित जातींची जमातीची आहे. देशाच्या प्रत्येक भागात चर्मकार समाज राहतो आहे. त्याच्या क्षेत्रानुसार, धंद्यानुसार आणि पंथानुसार अनेक जाती उपजाती निर्माण झालेल्या आहेत. अनेक भाषा बोलणारे लोक चर्मकार आहेत. प्रत्येक राज्यात विविध चर्मकारांच्या उपजाती आहेत. त्यांची माहिती समाजाला, त्यांची माहिती जी सखोल माहिती असेल ती समाजाला असावी, यासाठी प्रत्येक राज्यातील उपजातींची नावे मग आज आपण जाणून घेऊया कोणकोणत्या जाती आहेत. प्रथम महत्त्वाचे आपण प्रांत बघू. उत्तर प्रदेश, पंजाब, बंगाल, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र. जवळजवळ ही लोकसंख्या जवळजवळ किती मोठी आहे हे आपण समजून घेऊ शकतो. तर पहिले जाणून घेऊया आपण उत्तर प्रदेशातील चर्मकार समाजाच्या उपजाती. तर आज आपण त्यांची नावे जाणून घेऊया. उत्तर प्रदेशात चमार, जाटो, कुरेल, अहेरवार, कोरी, जैसवार, संखवार, डोहर, कोरी चमार, कोळी चांबार, धुसिया किंवा झुसिया, चामकटिया, नोना चमारी, रायदास, दोसत, दुसत, लोनिया, लडिया, कैथन, रंगिया, मांगतिया, चांदौर, नोना चमार, धेनगर, निखार, सकरवार, करोल, धुमान, डोमर, राजकुमारी, निगती, धिंगरिया, घोरचरा, पछवाहन, गोले, डोली, धौआ,
धुन्याल, जुलाहा, लष्करिया, घरामी, राजमिस्त्री, चाईन, धनुक, डफली, भांड, ढोर, कलान, चक्की लियान, कोरल, कोल, ढवार, डोहरे, बेहडा, लोमोट, चमार, जुलाहा, कारवाल, कायस्त, मोची, कबीरपंथी, कन्नौजिया, चौहान, चंदेल, जटिया, भदौरिया, बुंदेला, तुर्किया, गुलिया, गंगापारी, पूर्बिया, सक्सेना, चंद्रिया, बनोदिया, उज्जैनी, आजमगढ़िया, कलकत्तिया, उत्तराहा, दक्षिणाहा, उत्तराहा, दक्षिणाहा इत्यादी अनेक नावांनी उत्तर प्रदेशात या जाती ओळखल्या जातात. आता आपण दुसरे राज्य घेऊ, पंजाब. रामदासी, जटिया, धुसिया, डबगार, ढलगार, चंदर, चामरंग, चांबार, चमार, चमरवा, चनवर, बागरी, देसी, बोनास, धेड़, बुनिया, रोहतिया, भंगेर, बिलई, दोसत, मोची, बलाहिस, बलई इत्यादी. तिसरे राज्य या ठिकाणी आपण घेऊ, बंगाल. दोसत, डबगार, डोम, चांडाळ, नमो शूद्र, बंगाली, मोची इत्यादी. आपण चौथे राज्य बिहार, की ज्या ठिकाणी सुद्धा देखील खूप मोठी लोकसंख्या चर्मकार समाजाची आहे. मोची, चमार, दुसाद आणि इत्यादी जाती. आता पाचवे राज्य आहे मध्य प्रदेश. सतनामी, रामनामी, रायदास, अहिरवार, पेकाया, कन्नौजिया, बुदलगिर, दाईजनिया, कटुआ, गोबरधुआ, मोची, जिनगर, जिरायत, दोहर, सोल्हा, कोरी चमार, हरळैया, मांग्या, नोना चमार, कोचिया, बलाहिस इत्यादी. क्षेत्राप्रमाणे बुंदेलखंडी, भदोरिया, अंतर्वेदी, गंगापारी, परदेशी, देसवार, महोबिया, खैजराहा, लाडसे, मराठी, परवरिया, बेरारिया, दखिनी, साकेत, चौधरी इत्यादी. सहावे राज्य राजस्थान. या ठिकाणी चर्मकार समाजाच्या जाती पुढील प्रमाणे: बानोबी, बोला, मेघवाल, रैगर, जटिया, चांदोर, सुकारिया, मोवनपुरिया, कसोटिया, डमारिया, बलई इत्यादी. सातवे राज्य गुजरात. गुजरातमध्ये महत्वाच्या जाती चर्मकारातील कल्पा, मोची इत्यादी. पुढील आठवे राज्य तामिळनाडू. चकल्लियान ही सर्वात महत्वाची चर्मकार जात त्या ठिकाणी आहे. नववे राज्य आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेशातील चर्मकार समाजाची एकच मोठी जात मादिगा. आणि महाराष्ट्रातील 10वे राज्य या ठिकाणी चर्मकार समाजातील पुढील जाती: सांभार, चमार, चमारी, चमगार, चामडिया, ढोर, डोहर, डोम, डुमार, ककैया, कंकैया, हरळैया, हराळी, खलपा, माचीगर, मोचीगर, मदार, मादिक, मादगी, मोची, तेल, गुमोची, कामाठी, मोची, घासी, घसिया, होलार, होल्लार, होलया, होलेर, होलिया, होलेया, कोरी, रानीगर, रोहिदास, नोना, रामनामी, सतनामी, रोहित, समगार, समगारा, सूर्यवंशी, सूर्य, रामनामी, कटई, टफगार, बलाई, बलई, रोहित, कोहळी. ह्या प्रमुख महाराष्ट्रातील ह्या जाती आहेत. तर मित्रांनो, आपण आजच्या या व्हिडिओमध्ये ज्या जातींची चर्मकार समाजातील प्रमुख जातींची माहिती या ठिकाणी दिली. संपूर्ण भारतात चर्मकार समाज हा जवळजवळ
हजार जातींमध्ये 1500 जातींमध्ये विभागला गेलेला आहे. या सर्व जातींना एक करायचं काम या देशातील बहुजन मसीहा मान्यवर साहेब कांशीरामजी यांनी केले. म्हणून मान्यवर साहेब कांशीरामजी हे आमचे चर्मकार समाजातील दैवत असून मसीहा आहे, जी किंमत आपल्या समाजातील संत गुरु घासीदास, संत हरळय्या, संत कक्कय्या, त्याचबरोबर संत रोहिदास, ज्यांना आपण रविदास पण म्हणतो, त्यांच्याच प्रमाणे सर्व जातींना एक करायचं काम ज्या महापुरुषांनी, महामानवाने डॉक्टर बाबासाहेबांनंतर केले, ते मान्यवर साहेब कांशीरामजी यांना कोटी कोटी वंदन. जय भीम, जय भारत. मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला जरूर आम्हाला कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा आणि मित्रांना देखील फॉरवर्ड करायला विसरू नका. शेअर करा आणि हो, ज्यांनी आमच्या या YouTube चॅनलला आजपर्यंत सबस्क्राईब केलं नाही, त्यांनी सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय रविदास, जय भीम, जय कांशीराम.